भारताचे दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलास ध्वज सुपूर्द केला होता। तेव्हापासून 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस विभागाच्या वतीने रेसिंग डे म्हणून साजरा केला जात आहे। रेसिंग डे निमित्त दिनांक 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते। कायम ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांचे कामकाज कसे चालते याविषयी विद्यार्थ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 3 व 4 जानेवारी रोजी लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे भव्य पोलीस प्रदर्शनचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रदर्शनात सर्व प्रकारच्या रायफल, बंदुका व इतर शस्त्रांची माहिती व प्रदर्शन, सायबर विभागाकडून सायबर गुन्हे मार्गदर्शन, डायल 112 कार्यपद्धती व मार्गदर्शन, बिनतरील संदेश विभाग कार्यपद्धती व मार्गदर्शन, श्वान पथक प्रात्यक्षिक, भरोसा सेल कडून विविध हेल्पलाईन व पोलीस पदश्रेणी यांची माहिती, फिंगरप्रिंट विभागाकडून इन्व्हेस्टिगेशन टूल्सची माहिती व क्राईम सीन, वाहतूक शाखा, मोटार परिवहन विभागाकडून विविध पोलीस वाहने, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून विद्यार्थी व महिलांना संदर्भातील मार्गदर्शन, बॉम्बशोधक व नाशक पथक, विविध शाळा महाविद्यालये यांचेकडून पथनाट्ये व स्केच सादर करण्यात येणार आहे। याशिवाय पेठ पोलीस स्टेशनला हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। या जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोलीस ठाण्यांना भेट आयोजित केल्या आहेत। त्यांना पोलीस खात्याच्या कामकाजाविषयी माहिती देण्यात येणार आहे। याशिवाय जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत। सदर पोलीस प्रदर्शनास लातूर शहर व जिल्ह्यातील सर्व शाळा विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी भेट द्यावी अशी लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.